आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुका हा दुर्गसंपन्न तालुका. येथील हरिश्चंद्रगड हा बहुतेक दुर्ग भटक्यांचा आवडता दुर्ग. येथील निसर्ग सौंदर्याने मोहित होऊन दुर्ग भटक्यांनी कधी ना कधी या किल्ल्याला भेट दिलेली असते. या हरिश्चंद्रगडाच्या प्रभावळीतच या किल्ल्याकडे येणाऱ्या विविध मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी प्राचीन काळी कुंजरगड उर्फ कोंबडगड, तसेच भैरवगड कोथळे, कलाडगड, भैरवगड, शिरपुंजे हे किल्ले बांधले गेले. या 4 गिरिदुर्गांपैकी भैरवगड 2 आहेत. यातील भैरवगड हा कोथळे गावचा वेगळा आणि भैरवगड हा शिरपुंजे गावचा दुसरा, असे 2 भैरवगड या हरिश्चंद्रगडाच्या प्रभावळीत येतात. तसेच कलाडगड आणि कुंजरगड हे देखील दुसरे आणखी 2 दुर्ग याच प्रभावळीत म्हणजेच हरिश्चंद्रगडाच्या प्रभावळीत असलेले 4 गिरिदुर्ग आहेत. माळशेज घाटापासून सह्याद्रीची एक उपरांग पूर्वेकडे धावते. ही डोंगररांग बालाघाट म्हणून ओळखली जाते. हरिश्चंद्रगडापासून होणारी ही रांग माळशेज घाट परिसरात पुणे व अहिल्यानगर जिल्ह्याची सीमा विभागते. हीच सीमा हरिश्चंद्रगडापासून चालू होणाऱ्या डोंगररांग पासून ते बीडमधील तसेच काही बीडमधील पर्वतरांगा तसेच धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूरच्या डोंगर रांगेपर्यंत पसरलेली आहे. हीच डोंगररांग गोदा आणि कृष्णा या 2 नद्यांच्या खोऱ्यांना विभागते. या डोंगर रांगांमध्ये हरिश्चंद्रगडाच्या पूर्वेला कुंजरगड उर्फ कोंबडगड हा टेहळणीचा दुर्ग आपल्याला पाहायला मिळतो. कुंजरगडाला जाण्यासाठी 2 मार्ग आहेत. कुंजरगडाच्या एका गावाला फोपसंडी हे गाव आहे, तर दुसऱ्या बाजूला विहीर हे गाव वसले आहे. फोपसंडी गाव डोंगर रांगेच्या माथ्यावर असलेल्या पठारी भागात असून फोपसंडीला पोहोचण्यासाठी चांगलीच पायपीट करावी लागते. त्या मानाने विहीर गावातून या किल्ल्यावर जाताना कमी दमछाक होते. मुंबईहून किंवा कोकणातून मुंबई मार्गे माळशेज घाट, ओतूर, ब्राह्मणवाडा, कोतुळ किंवा मुंबई घोटी, भंडारदरा मार्गे राजूर या मार्गाने विहीर गावात जाता येते. विहीर गाव म्हणजे काही घरांची एक छोटी वस्ती आहे. विहीर गावामागे उत्तर दिशेला कुंजरगड खरोखर एखाद्या हत्तीसारखा भासतो. कुंज या शब्दाचा अर्थ होतो हत्ती. याचाच अपभ्रंश होऊन कुंजरगड असे याचे नाव पडले असावे. किल्ल्याची चढाई पायथ्याच्या विहीर गावातून सुरू होते, तर गावातून गडावर जाण्यासाठी 2 वाटा, एक म्हणजे कुंजरगडाच्या उजव्या बाजूच्या डोंगरावर चढून नैसर्गिक गुहा पाहून किल्ल्यावर जाता येते. दुसरी म्हणजे त्याच्या उजव्या बाजूला डोंगर यांच्या खिंडीतून जाणाऱ्या वाटेने जाता येते. फोपसंडीकडे जाताना जांभूळवाडी नावाचे एक गाव लागते. ही गाव म्हणजे कुंजरगडाची माची. या माचीवरून देखील कुंजरगडावरती कमी वेळेत म्हणजेच अगदी पाऊण तास ते 1 तासाच्या वेळेत आपल्याला कुंजरगड गाठता येतो. गडावरील सर्व अवशेष या ठिकाणी पाहायला मिळतात. सुरुवातीला गडावर जाणारी पायवाट आणि पुढील खडी चढण आपल्याला खिंडीत साधारण पाऊण उंचीवर आल्यावरती डावीकडे वळते. पुढचा प्रवास गड उजव्या बाजूला ठेवून डोंगराला वळसा घालून करावा लागतो. या वाटेने जाताना सर्वप्रथम झाडीत उघड्यावरती ठेवलेल्या 2 मूर्ती पाहायला मिळतात. त्यातील एक मूर्ती हनुमानाची असून दुसऱ्या मूर्तीला गावकरी काळोबा म्हणतात. या मूर्ती पाहून कड्याला लागून असलेल्या वाटेवरून कारवीच्या झाडीतून आपण अर्ध्या 2 तासात किंवा थोडेसे सोपे प्रस्तरारोहण करून उजवीकडील तुटलेल्या तटबंदीतून गड प्रवेश करता येतो.
पण सर्व अवशेष पाहायचे असल्यास पायवाटेने जाणेच योग्य. किल्ल्याच्या शेवटच्या टप्प्यावर गडावरती जाण्यासाठी कातळात खोदलेल्या पायऱ्या आहेत. या पायऱ्यांच्या सुरुवातीला एक नैसर्गिक गुहा असून ती काही प्रमाणात खोदलेली आहे. या गुहेच्या अलीकडे उजवीकडे कड्याला लागून एक समांतर वाट आहे. या वाटेने काही 100 फूट गेल्यावरती आपल्याला गडावरील सर्वात मोठे आश्चर्य दिसते. येथे फोपसोंडी गावाच्या दिशेने तोंड करून एक कातळ खोदलेली गुहा आहे. या गुहेचे वैशिष्ट्य म्हणजे या गुहेत डोंगराच्या पूर्व पश्चिम आरपार एक नैसर्गिक भुयार असून या भुयाराची रुंदी केवळ एक माणूस रांगत जाईल एवढीच आहे. विजेऱ्यांच्या उजेडात सावधगिरीने या भुयारात शिरावे लागते. सुरुवातीला काही अंतर रांगत जाऊन नंतर झोपून डावीकडे वळावे लागते. जमिनीलगत असलेल्या लहान भोकातून डोके आत घालून सर्व शरीर आत ओढून घ्यावे लागते. येथून सांभाळा, अँटी सांभाळा. आलं समोर डेस्टिनेशन. आरामती आरामती. तू व्यवस्थित हाताला पायाला धरायला लागत ठेव. बरोबर येतोय. झाली आली तो उजेड पडला समोर. थांबू का मग? जाणा माणूस असेल तर अवघडच होईल त्याचं. काढतोय तू? हो, माझी बंद करतो. मी आता बाहेर चाललोय. शूटिंग काढतो ना. इथं रेलिंग लावलंय त्यांनी. आहे ना धिंगाणा वरती लागेल. आज चिरल्यावर पुढे हे भुयार मोठे होत जाते आणि भुयारात प्रवेश केल्यावरच 2 मिनिटात आपण विहीर गावाकडे असलेल्या मुखाने बाहेर पडतो. या भुयाराच्या टोकाला एका वेळी 4-5 जण उभे राहू शकतात एवढीच जागा आहे. ही गुहा पाहून परत मूळ वाटेवरती आल्यावरती आपल्याला पायऱ्यांच्या मार्गाने आपण गडावरती उद्ध्वस्त प्रवेशद्वारातून गडावरती प्रवेश करतो. पायऱ्यांपासून चढाईला सुरुवात केल्यानंतर 1.5 तासात आपण गडावरती पोहोचतो. गडावरती प्रवेश केल्यानंतर समोरच आपल्याला उद्ध्वस्त वास्तूचे अवशेष दिसतात. या वास्तूच्या भिंतीलगत एक मारुतीची मूर्ती ठेवली आहे. गडाचा माथा उजवीकडे अतिशय चिंचोळा असून या भागात केवळ पाण्याचे एक मोठे उद्ध्वस्त जोड टाके आहे. गडाच्या एका टोकावर दूरवरचा प्रदेश नजरेस पडतो. गड 7 एकर परिघात दक्षिणोत्तर पसरलेला असून गडावरील सर्व अवशेष प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूस आहेत.
या वाटेने डाव्या बाजूला टोकाकडे जाताना डाव्या बाजूला डोंगर उतारावर ठराविक अंतरावर ती पाण्याची 5 सुकलेली टाकी दिसतात. यात एक जोड टाके असून एक पावसाळी साच पाण्याचे टाके आहे. या टाक्यांच्या मधील भागात एका लहानशा उद्ध्वस्त वास्तू अवशेषात एक नव्याने बांधलेला सिमेंटचा नंदी व शिवपिंडी असून गवतात भग्न झालेल्या हनुमानाची मूर्ती आहे. वाटेच्या उजव्या बाजूस टेकडावरती एका मोठ्या वास्तूचे अवशेष दिसतात. एकंदरीत रचनेवरून हा किल्लेदाराचा वाडा व सदर असावी. या वाड्याच्या मागील भागात उतारावरती दगडात कोरलेली पाण्याची अजून 6 टाकी असून यात एका कबरीत खोदलेले टाके आहे ज्यातील पाणी पिण्यायोग्य आहे. हे पाणी एप्रिल-मे पर्यंत उपलब्ध असते. तसेच एका मोठ्या जोड टाक्याच्या भिंतीवर 2 झिजलेली शिल्पे असून गडाच्या माथ्यावरून हडसर, निमगिरी, सिंदोळा, हरिश्चंद्रगड, कलाडगड, आजोबा, घनचक्कर, भैरवगड तसेच कळसुबाईची रांग दिसते. येथून प्रवेशद्वारापाशी परत आल्यानंतर आपली गडफेरी पूर्ण होते. संपूर्ण गडफेरी करण्यास 1 तास पुरेसा होतो. गावकऱ्यांच्या सांगण्यावरून कुंजरगडासमोरील डोंगरावरती 3 गुहा असून या गुहांचा वापर ते पावसाळ्यात आपली गुरे बांधण्यासाठी करतात. गडावरती चढून आलेल्या वाटेने परत न जाता गडाच्या उजव्या बाजूला लागून असणाऱ्या या डोंगरावरून खाली उतरल्यास कपारीत या 3 गुहा पाहायला मिळतील. या गुहा पाहून तो डोंगर उतरून विहीर गावात जाता येते किंवा आपण ज्या जांभूळवाडी गावातून चढलो तिथे परत येऊन आपण पुन्हा फोपसोंडीचे दर्शन घेऊन परतीचा प्रवास सुरू करू शकतो. इतिहासात या किल्ल्याचा ओझरता उल्लेख मिळतो. ऑक्टोबर 1670 मध्ये दिंडोरीच्या लढाईनंतर शिवाजी महाराज कुंजरगडावरती आले होते. मराठ्यांची फौज येथे विश्रांतीसाठी थांबली असता दिंडोरीच्या लढाईतील जखमींवरती येथे उपचार केल्याची नोंद आपल्याला इतिहासात मिळते. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या किल्ल्याला आपण एकदा नक्कीच भेट द्यायला पाहिजे.